हॅलो, गुड मॉर्निंग. मी तुमची लाडकी जान्हवी. कोकणातली सकाळ झाली आहे आणि आज मी मिनी व्लॉग, एक छोटासा व्लॉग शेअर करणार आहे तुमच्यासोबत. रत्नागिरी ते कोल्हापूर आम्ही आज जाणार आहोत कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी. कोणी कोणी तिथे जाऊन आले किंवा कोण कोण जाणार आहेत त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा. महालक्ष्मी मंदिर हे 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ आहे, जे कोल्हापूर शहरामध्ये आहे. हे मंदिर अंबाबाई म्हणून नावाने ओळखले जाते. सकाळची देवपूजा झाली मस्तपैकी अशी, आणि छान असा अगरबत्त्यांचा वास वगैरे मला तर खूप आवडतो. घरात प्रसन्न वातावरण तयार होतं. आम्ही निघालो कोल्हापूरला जायला. रत्नागिरीहून तुम्हाला तर माहीतच आहे, घाट असा मस्त असा घाट आहे, तिथे थांबून आपण पाहू शकतो. आणि प्रवास खूप सुंदर वाटतो हा कोकणातला. अंबाबाई का म्हणतात तर स्थानिकांना त्रास देणाऱ्या कोल्हासूर या नावाच्या राक्षसापासून संरक्षण करण्यासाठी मिसळ खाल्लो आणि नंतर पुढे निघालो मंदिराकडे. संध्याकाळच झाली आम्हाला जायला. मंदिर इतकं सुंदर सजवलेलं होतं, छान लाईट वगैरे, धूप आरती, अगरबत्त्यांचा वास, सुगंध पसरलेला होता. आणि संध्याकाळच्या वेळी ते पण महालक्ष्मी मंदिरामध्ये खूप जास्त प्रसन्न वातावरण असतं. तिथे लाईट वगैरे सगळ्या गोष्टी खूप छान वाटत होतं. मंदिरात प्रसन्न, तिथून यावंसंच वाटत नव्हतं. तिथून आम्ही मग नंतर बाहेर पडलो मंदिराच्या. मस्त असं कॉफी घेतली, छान वाटत होतं. थोडंसं पावसाळ्याचं म्हणजे पाऊस आल्यासारखं असं वातावरण होतं, पण पाऊस काय नव्हता. थंड वारा वगैरे सुटलेला, पण छान असं कॉफी वगैरे घेतली. मग नंतर आम्हाला निघायचं होतं पुन्हा रत्नागिरीला. रात्री उशीर होणार होता. आम्ही एका हॉटेलवरती जेवण केलं छान असं. पुन्हा निघालो आम्ही रत्नागिरीला. आणि sunrise brings a brand new day, fields to plow and seeds to lay. Life here flows in simple